नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासाला आपण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना अभ्यासत असताना सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केला. सूक्ष्म अर्थशास्त्रातील काही ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत या संकल्पना पाहिल्यात. तर या तासिकेला आपण स्थूल अर्थशास्त्र या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आता स्थूल अर्थशास्त्र याचा विचार जर केला तर विद्यार्थी मित्रांनो, स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा अभ्यास केला जातो. एकूण घटक म्हणजे एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा, एकूण मागणी, सर्वसाधारण किंमत पातळी, एकूण बचत अशा एकूण घटकांचा अभ्यास केला जातो. थोडक्यात स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो असं देखील आपल्याला म्हणता येईल. तर प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांनी स्थूल अर्थशास्त्राची एक संकल्पना मांडली आहे. ती या स्वरूपाची: स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणाशी नसून किंवा येत नसून एकूण परिमाणाशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. या व्याख्येवरून विद्यार्थी मित्रांनो, एक घटक लक्षात आला असेल की स्थूल अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास करत नाही, तर एकूण घटकांचा अभ्यास करते. व्याख्येमध्ये तो शब्द आला आहे. वैयक्तिक परिमाणाशी नाही तर एकूण परिमाणाशी, वैयक्तिक उत्पन्नाशी नाही तर राष्ट्रीय उत्पन्नाशी, आणि वैयक्तिक किमतीशी नाही तर सर्वसाधारण किंमत पातळीशी. थोडक्यात स्थूल अर्थशास्त्र हा एकूण घटकांचा अभ्यास करते, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते, एकक किंवा वैयक्तिक घटकाचा अभ्यास करत नाही. तर या ठिकाणी ही स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना. आता आपला अभ्यास करायचा आहे तो या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अनेक काही संकल्पना आहेत, ज्या मूलभूत संकल्पना आहेत. या संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये पहिली एक महत्त्वाची संकल्पना आहे, तिला म्हटलं राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम कशाला म्हणायचे? अगदी साधी सोपी संकल्पना आहे. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता एका आर्थिक वर्षात त्याला वित्तीय वर्ष म्हणू, एक आर्थिक वर्ष म्हणता येईल. 1 एप्रिल ते 31 मार्च हे भारताचे आर्थिक वर्ष आहे. या आर्थिक वर्षामध्ये देशात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवा यांची बाजारभावानुसार केलेले मोजमाप, गणना म्हणजे मोजमाप, त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. दुसरी एक आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती यांनी मांडलेली व्याख्या आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. आता एका विशिष्ट कालखंडात म्हणजेच एक वित्तीय वर्ष उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांची दुहेरी गणना म्हणजे एकाच वस्तूचे पुन्हा मापन होऊ न देता, म्हणजेच दुहेरी गणना टाळून केलेले मापन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. ही राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आहे. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्रामध्ये बचत ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. आता बचत कशाला म्हणायचं?
उत्पन्नातील असा भाग चालू उपभोगावर खर्च केला जात नाही त्यास बचत असे म्हणतात. थोडक्यात काय, प्रत्येक व्यक्तीचे जे उत्पन्न आहे, हे व्यक्ती किंवा या व्यक्ती हे उत्पन्न आपल्या गरजा भागविण्यासाठी खर्च करत असतात. आपल्या गरजा भागविण्यासाठी खर्च करत असतात. तर ज्या भविष्यातल्या गरजा आहेत या पूर्ण करण्यासाठी व्यक्ती जर वर्तमान काळातील उपभोगाचा त्याग करून म्हणजेच उपभोगावर होणारा खर्च हा टाळून जे काही उत्पन्न शिल्लक राहते त्यास बचत असे म्हणता येईल. थोडक्यात उत्पन्नातील काही भाग हा बाजूला ठेवणं त्याला म्हणायची बचत. पुढची संकल्पना आहे गुंतवणूक. गुंतवणूक म्हणजे काय, तर बचतीतून भांडवलाची निर्मिती होते. बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. उदाहरणार्थ यंत्रसामुग्री, उपकरणे यामध्ये आपण म्हणतो पैसा गुंतवायचा आहे. यामध्ये पैसा गुंतवायचा आहे, यंत्रसामुग्री आणि उपकरणे, की जो घटक उत्पादन प्रक्रियेमध्ये उपयुक्त ठरेल त्यास गुंतवणूक असं म्हणायचं. हा एक घटक आहे. त्यानंतर व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेमध्ये घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्र असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने बदल घडून येत असतात. याच बदलामध्ये किंवा या बदलांमुळे दोन संकल्पना पुन्हा पुढे येतात, दोन अवस्था निर्माण होतात. एक आहे त्याला म्हटलं तेजीची अवस्था, दुसरी आहे मंदीची अवस्था. आता तेजी कशाला म्हणायचं? तेजी म्हणजे सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने वस्तूंच्या किमती जर वाढत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तिला तेजी म्हणता येईल. या परिस्थितीमध्ये लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली असते. लोकांकडून वस्तूंची मागणी भरमसाठ वाढलेली असते. परिणामी वस्तूंच्या किमती ह्या देखील वाढलेल्या असतात. मात्र अशा परिस्थितीमध्ये महागाई एवढी वाढते की अशा महागाईमध्ये सर्वसामान्य जनता किंवा सर्वसामान्य लोक आपल्या गरजा भागवू शकत नाही. सर्वसामान्यांचं शोषण होतं. ही तेजीची अवस्था. दुसरी आहे मंदीची अवस्था. सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी होय. मंदीच्या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंच्या किमती या खूप कमी असतात. या काळात मागणीची कमतरता ही निर्माण होते, म्हणजे मागणी कमी होते. परिणामी वस्तूंच्या किमती खूप कमी होतात. उत्पादकाने घेतलेलं उत्पादन आहे तसंच पडून राहतं. अनेक उद्योगधंदे बंद पडण्याची वेळ येते. याचा परिणाम म्हणून अनेक कामगारांना कामावरून काढून टाकले जाते. परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये बेकारांचं चित्र हे निर्माण होतं. बेकारी निर्माण होते. ही अवस्था म्हणजे मंदी. ही एक संकल्पना स्थूल अर्थशास्त्रामध्ये येते. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास या दोन संकल्पना देखील महत्त्वपूर्ण आहेत. आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. संख्यात्मक वाढ इथं विचारात घेतली. दीर्घकाळामध्ये वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ. या व्याख्येवरून एक लक्षात येईल की आर्थिक वृद्धी ही संकल्पना संकुचित स्वरूपाची आहे व संख्यात्मक स्वरूपाची आहे. आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाशिवाय केव्हाही शक्य नाही.
प्रथमतः आर्थिक विकास होईल, त्यानंतर आर्थिक वृद्धी ही साध्य होईल. आर्थिक विकास ही संकल्पना जे विकसित राष्ट्र असतात अशा विकसित राष्ट्रांच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. ही आर्थिक वृद्धीची संकल्पना. दुसरी आहे आर्थिक विकास. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. विद्यार्थी मित्रांनो, ही संकल्पना गुणात्मक स्वरूपाची आहे. यामध्ये केवळ आर्थिक वृद्धी म्हणजे उत्पन्नातील किंवा संख्यात्मक वाढ ही विचारात घेतलेली नाही. ती तर आहेच आहे, पण त्याचबरोबर मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडून आणणे हे अपेक्षित आहे. म्हणजे शिक्षण, आरोग्य यामध्ये वाढ होणे हे यामध्ये अपेक्षित आहे. म्हणून ही संकल्पना ही व्यापक संकल्पना म्हणून ओळखली जाते, गुणात्मक संकल्पना म्हणून ओळखली जाते. आर्थिक विकास ही संकल्पना आर्थिक वृद्धीशिवाय ही शक्य नाही. आर्थिक विकास ही सर्वसमावेशक संकल्पना आहे आणि जे विकसित, थोडक्यात जे अविकसनशील आहेत, विकसित नाही मात्र जे अविकसित आहे, विकसनशील राष्ट्र आहेत, अशांसाठी आर्थिक विकास ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थूल अर्थशास्त्रातील काही संकल्पनांचा अभ्यास केला. बाकी घटक आपण पुढील तासिकेला विचारात घेऊ. धन्यवाद.